Welcome students. Today we are going to learn about Standard 2nd Subject English Unit 3.5 Know the Occupation. म्हणजेच ऑक्युपेशन म्हणजे व्यवसाय. आज आपण काही व्यावसायिकांची माहिती या धड्यातून पाहणार आहोत. मुलांनो, तुम्हाला माहीतच आहे, डॉक्टर, शेतकरी, इंजिनियर, त्यानंतर मेकॅनिक, शिक्षक हे असे आजूबाजूला आपल्या परिसरात राहणारे लोक तुम्हाला माहीत आहेत. तर हे सगळे लोक व्यावसायिक आहेत. मग आज आपण अशाच काही व्यावसायिकांची माहिती आपल्या पाठातून पाहणार आहोत. पाहूया. पहा, लुक, लिसन अँड रिपीट. इथं चित्रामध्ये आपल्याला एक व्यक्ती मशीन रिपेरी करताना दिसत आहे. This is Siddesh. He is a mechanic. He uses a spanner. He uses a screwdriver. He repairs machines. पहा मुलांनो, लुक, लिसन अँड रिपीट असं आपल्याला म्हणले आहे. पहा, ऐका आणि म्हणा. पहा, मी आता तुम्हाला वाचून दाखवले, आता सांगते. दिस इज अ सिद्धेश. हा सिद्धेश आहे. ही इज अ मेकॅनिक. तो मेकॅनिक आहे, म्हणजे रिपेरी करणारा आहे. ही युजेस अ स्पॅनर. तो कशाचा वापर करतो? त्यासाठी स्पॅनरचा. स्पॅनर म्हणजे पाना. पाना आपण मराठीत पाना म्हणतो का नाही, तो पाना. ही युजेस अ स्क्रूड्रायव्हर. स्क्रूड्रायव्हर सगळ्यांना माहीत आहे. तो कशाचा वापर करतो? स्क्रूड्रायव्हरचा वापर करतो. ही रिपेअर्स मशीन. आणि तो दुरुस्ती करतो मशीनची. अशा प्रकारे हा व्यावसायिक आहे. त्याचं नाव आपण त्याला काय म्हणतो? मेकॅनिक हा व्यवसाय म्हणतो. त्याचं नाव आहे सिद्धेश. आता पुढे पहा. इथं बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला अब्दुल नावाचा व्यक्ती दिसत आहे. तो लाकूड कापत आहे. मी वाचते, पहा. दिस इज अब्दुल. ही इज अ कार्पेंटर. ही युजेस अ सॉ. ही युजेस अ टेप मेजर. ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड. पहा, हा चित्रातला माणूस जो आहे त्याचं नाव आहे अब्दुल. ही इज अ कार्पेंटर. कार्पेंटर म्हणजे सुतार. सुतारला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? कार्पेंटर, सुतार. मग या व्यवसायासाठी तो काय वापरतो? अ सॉ. सॉ म्हणजे करवत. सॉ म्हणजे करवत. लाकूड कापतात त्याला म्हणायचं करवत. त्यानंतर पहा, ही युजेस अ टेप मेजर. टेप मेजर म्हणजे आपण टेपनी लांबी मोजतो का नाही, ते टेप. ही मेक्स थिंग्स फ्रॉम वूड. वूड म्हणजे लाकूड. म्हणजे हा लाकडापासून वस्तू बनवतो, असं त्याचा अर्थ आहे. पुढे पहा मला. पुढचे आपले व्यावसायिक आहेत प्रणाली. आता मी तुम्हाला वाचून दाखवते. दिस इज प्रणाली. शी इज अ मॅनेजर. शी युजेस अ कॉम्प्युटर. शी युजेस प्रोजेक्टर. शी वर्क्स इन ॲन ऑफिस. पहा, ही चित्रात दिसणारी प्रणाली आहे. ती काय आहे बाळांनो? अ मॅनेजर. मॅनेजर हा तिचा व्यवसाय आहे. ऑफिसमध्ये मॅनेजर असतात ना, हां, ते. तर मॅनेजर हा हे तिचं व्यवसाय आहे. मग त्यासाठी ती कशाचा वापर करते? अ कम्प्युटर. आपल्याला माहीत आहे कम्प्युटर म्हणजे संगणक. पुढे पहा, शी युजेस अ प्रोजेक्टर. प्रोजेक्टर म्हणजे प्रक्षेपण यंत्र. आपण तिच्यासमोर हे जे डेस्कटॉप बघतो का नाही, त्याच्यावर आपल्याला चित्र दिसतात संगणकावर, कॉम्प्युटरवर, त्याला म्हणायचं प्रक्षेपण क्षेत्र, यंत्र. पुढे पहा, शी वर्क्स इन ॲन ऑफिस. ती कुठे काम करते? ऑफिसमध्ये काम करते. तिचा व्यवसाय आहे मॅनेजर. आता आपण पुढे पाहूया. पुढच्या चित्रामध्ये आपल्याला हा पहा, वाहतूक नियंत्रण करणारे पोलीस आपल्याला दिसत आहेत. आपण त्यांना काय म्हणतो? ट्रॅफिक पोलीस. त्यांचं नाव काय पाहूया. दिस इज किशोर. ही इज अ ट्रॅफिक पोलीस. He uses a whistle. He uses a baton.
ही डायरेक्ट्स ट्रॅफिक. पहा, हे किशोर आहेत. त्यांचा व्यवसाय आहे ट्रॅफिक पोलीस म्हणजे वाहतूक नियंत्रक पोलीस. वाहतुकीचं नियंत्रण करतात का नाही? वाहतूक नियंत्रक पोलीस. पोलीस बरं का, त्यांना आपण ट्रॅफिक मॅन म्हणतो, ट्रॅफिक पोलीस म्हणतो. समजलं? पुढे पहा, ही युजेस विजल. विजल म्हणजे शिट्टी. ही युजेस अ बॅटॉन. पहा रे बाळांनो, त्या ट्रॅफिक पोलीसच्या हातामध्ये हा दंडुका दिसतो का नाही? दंडुका. त्याला म्हणायचं बॅटॉन. ते काय करतात? ही डायरेक्ट्स ट्रॅफिक. ते वाहतुकीला योग्य दिशा देतात. वाहतूक योग्य सुरळीतपणे होण्यासाठी ते त्यांना हातवारे करून व्यवस्थित ट्रॅफिक ॲडजस्ट करतात. तुम्हाला तर माहीतच आहे. चला आपण पुढे पाहूया. पुढे आहे, इथं आपल्याला स्वयंपाक करणारी व्यक्ती दिसत आहे. पाहूया आपण. दिस इज सिया. शी इज अ शेफ. शी वर्क्स इन द किचन. शी युजेस पॉट्स, पॅन्स, knives and spoons. She cooks tasty food. पहा मुलांनो, इथे चित्रात दिसणारी जी व्यक्ती आहे तिचं नाव आहे सिया. ती काय आहे रे? तिचा व्यवसाय काय? तर शेफ. शेफ म्हणजे आचारी. मराठीमध्ये आपण त्यांना आचारी म्हणतो. जे मोठमोठ्या हॉटेलमध्ये स्वयंपाकघरात काम करतात त्यांना म्हणायचं आचारी म्हणजेच शेफ. शी वर्क्स इन द किचन. ती स्वयंपाकघरात काम करते. शी युजेस, मग त्यासाठी काय काय वापरते? पॉट्स भांडे, पॅन्स कढई, तवा, नाईफ्स चाकू, अँड स्पून्स आणि चमचे ती वापर करते. शी कुक्स टेस्टी फूड. या सगळ्यांचा वापर करून ती अतिशय चवदार चविष्ट असं स्वयंपाक बनवते. पुढे पहा. दिस इज वर्षा. शी इज अ सिंगर. शी युजेस तानपुरा टू प्रॅक्टिस. शी युजेस तबला फॉर रिदम. शी सिंग्स विथ स्वीट सॉंग्स. पहा मुलांनो, चित्रामध्ये गायन करताना दिसणारी जी व्यक्ती आहे तिचं नाव आहे वर्षा. ती कोण आहे बरं? सिंगर. सिंगर म्हणजे गायक बरं का, गायक. ती गायक आहे. गायक हा तिचा व्यवसाय आहे. शी युजेस, मग त्यासाठी ती काय वापरते? पहा, तिच्या हातामध्ये जे आपल्याला वाद्य दिसत आहे त्याला तानपुरा म्हणतात. काय म्हणतात? तानपुरा. तानपुरा घेऊन ती प्रॅक्टिस करते. शी युजेस तबला, आणि शिवाय ती ताल देण्यासाठी, हे बघा रिदम. रिदम म्हणजे ताल. ताल धरण्यासाठी ती तबलाचाही वापर करते. शी सिंग स्वीट सॉन्ग, आणि ती अतिशय गोड अशा आवाजामध्ये गाणे गाते. अशा प्रकारे बाळांनो, आज आपण कोणकोणत्या व्यावसायिकांची माहिती पाहिली? पहा, पहिलं पाहिलं मेकॅनिक, दुसरं कार्पेंटर, तिसरं मॅनेजर, चौथी व्यक्ती ट्रॅफिक पोलीस, पुढची आहे शेफ आचारी, आणि शेवटचं आहे सिंगर म्हणजे गायक. अशा व्यावसायिकांची माहिती आपण पाहिली. मुलांनो, ही माहिती तुम्ही वाचायची आहे. त्यासाठी कोणकोणते वस्तू वापरलेल्या आहेत तेही तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आणि अशाच प्रकारे आपल्या आजूबाजूच्या परिसरात आणखीन कोणकोणते व्यवसाय असतात त्यांचीही माहिती तुम्ही मिळवायची आहे. समजलं? धन्यवाद.